सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यांनी या दौऱ्यादरम्यान शासकीय विभागांचा आढावा घेतला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शुभेच्छा देऊन सोलापूरच्या प्रश्नांवर महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात देण्यात आलेल्या प्रमुख मागण्या सोलापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याला कारणीभूत येथील जड वाहतूक आहे। ट्रॅफिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे सोलापूरकरांचा जीव धोक्यात आलाय। विविध वृत्तपत्रांनी याबाबत सविस्तर वृत्त प्रसारित केलंय। सातत्यानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आवाज उठवत आहोत। नुकतीच सोलापुरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली। 7 वर्षे शालेय विद्यार्थिनीचा जड वाहतुकीमुळे मृत्यू झाला। याला जबाबदार इथली निष्फळ वाहतूक यंत्रणा आहे। त्यामुळे बाह्य वळणचा 54 मीटरचा रस्ता होणं गरजेचं आहे। आपण वैयक्तिक या प्रकरणात स्वतः लक्ष घालून शहरात जड वाहतुकीस परवानगी नाकारावी आणि सोलापूरच्या वाहतूक पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। त्याचसोबत गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना समितीची नियुक्ती करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे। पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी हा विषय प्रलंबित होता। आता सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा पदभार आपण स्वीकारल्यानं हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा। समित्या नियुक्तीनंतर संजय गांधी निराधार योजनेचं कामकाज पूर्ववत होईल। तसंच राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्रीही आपण स्वतः आहात। सोलापुरात 1.5 लाखाहून अधिक बेघर आहेत। त्यांच्या घरकुलांचा प्रश्नही प्रलंबित आहे। त्यामुळे आपण वैयक्तिक यात लक्ष घालून हा प्रश्न तातडीने मार्गी लावाल आणि सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमी तत्पर असाल अशी अपेक्षा आहे, असं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आलं। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आज सोलापूर दौऱ्यावर होते। त्यानिमित्तानं त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन शहरात सध्या जड वाहतुकीनं प्रचंड असा हैदोस घातलेला आहे। सोलापूरकरांचा जीव अक्षरशः मुठीत घालून रस्त्यावर उतरावं लागतंय। अनेकांचे प्राण जात आहेत। याला कारणीभूत येथील वाहतूक पोलीस आहेत। वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं अनेकांचे जीव हे धोक्यात आलेले आहेत। जड वाहतुकीवर तातडीनं मार्ग करावा अथवा शहरात जड वाहतुकीवर बंदी आणावी। तसेच 54 मीटरचा जो बाह्यवळण रस्ता आहे हा रस्ता तातडीनं पूर्ण करण्यात यावा। त्याचसोबत संजय गांधी निराधार योजना ही जी समिती आहे ही पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत चालते। ही समिती गेल्या अनेक दिवसांपासून स्थगित आहे। या समितीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी व याचे कामकाज पूर्ववत करण्यात यावे। त्याचसोबत ग्रामविकास खातं जे आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे असल्यामुळं शहरात 1.5 लाख बेघर लोकांची संख्या आहे। या 1.5 लाख बेघर लोकांना तातडीनं घरकुल मंजुरीसाठी पालकमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी अशाच निवेदन मी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांना दिले आहे। या समस्या विचारात घेऊन लवकरच यावर पालकमंत्री महोदयांनी तोडगा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। Like, subscribe, click on the bell.